नमस्कार, मी आकाश जाधव. आज आपण BMCच्या एक्झामची डेट ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. एक डिटेल्ड व्हिडिओ ह्या आधीच मी ह्या एक्झामसाठी बनवलेला आहे. त्याची लिंक खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि पिन केलेल्या कमेंटमध्ये ठेवलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा हा व्हिडिओ पाहण्याच्या आधी पहिल्यांदा तो व्हिडिओ पहा. तो डिटेलमध्ये 17 मिनिटांमध्ये मी सगळी जाहिरात जी ती सांगितलेली आहे. त्यातले कॉमन क्वेश्चन मला आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यात आलेले विद्यार्थ्यांचे कॉमन प्रश्न होते ते 1 मिनिटात 2 मिनिटात घेऊन त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे एक्झामची डेट. तर अशा पद्धतीने आपण साधारणतः शॉर्ट व्हिडिओमध्ये ह्या सगळ्या गोष्टी ज्या त्या पाहणार आहोत. ते पाहत असताना फक्त एक अनाउन्समेंट मला करायची होती. ती अनाउन्समेंट ही की आपली जी ऑफलाईन आणि ऑनलाईन नवीन बॅच आहे बँक एक्झामसाठीची, ती ऑनलाईन बॅच आपली स्टार्ट होती 29 ऑगस्टला संकल्प 247 ह्या ॲपवर, आणि ऑफलाईन बॅच संभाजीनगर इथे स्टार्ट होती 26 ऑगस्टला सकाळी 7 ते 12 ह्या वेळेमध्ये. आता आपण आपल्या व्हिडिओ द्यात. पहिल्यांदा विद्यार्थ्यांनी जे डाऊट्स विचारले त्यामध्ये पहिला डाऊट होता की टायपिंग सर्टिफिकेट मराठी आणि इंग्रजी दोघांचे पण चालेल का? दोघांचे पण चालेल. बरं, दोघांचेही लागेल, फक्त मराठी चालणार नाही, फक्त इंग्रजी चालणार नाही, मराठी आणि इंग्रजी दोघांचे पण पाहिजे. त्याच्यामध्ये मिनिमम वर्ड लिमिट 30 दिलेली आहे. काहींची 40 असते तर मिनिमम 30 आहे. तुम्ही 40 जरी अपलोड केलं तरी पण चालून जाईल, प्रॉब्लेम नाही आहे. दुसरं, ती मिळवण्यासाठी काही कट ऑफ डेट आहे का? तर मिळवण्याची कट ऑफ डेट तुम्हाला ते असल्याशिवाय फॉर्म भरता येत नाही याचा अर्थ, आणि ॲप्लिकेशनची लास्ट डेट 9 सप्टेंबर आहे. तर तुम्ही समजून चला की फॉर्मच्या लास्ट तारखेपर्यंत तुम्ही ते अपलोड केलं पाहिजे. त्याच्यातून काही लोकांना सूट दिलेली आहे आणि पुढे त्यांना त्याचा वेळ एक्सटेंड केलेली आहे. त्या विद्यार्थ्यांमध्ये अनाथ आहेत, दिव्यांग आहेत, प्रकल्पग्रस्त आहेत, भूकंपग्रस्त आहेत, माजी सैनिक किंवा माजी सैनिक आहेत किंवा स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्ले आहेत. ह्यांना त्याच्यामध्ये जी आहे ती वेळेमध्ये सूट आहे. पण बाकीच्या विद्यार्थ्यांना, ज्यामध्ये मला असं वाटतं मोठी जनता येते, 98-99% येते, अशा विद्यार्थ्यांना ते अपलोड केल्याशिवाय पुढे जात नाही. तर तुम्ही जर म्हणत असाल की माझं सर्टिफिकेट जानेवारीत येणार आहे आणि फेब्रुवारीमध्ये येणार आहे, ते चालणार नाही. ॲप्लिकेशनच्या लास्ट डेटपर्यंत तुमचं सर्टिफिकेट जे ते आलं पाहिजे. अजून MSCIT कंपल्सरी आहे का? तर कंपल्सरी नाही आहे. पहिल्यांदा MSCITला ऑरमध्ये तुमच्या ग्रॅज्युएशनमध्ये 10वी-12वीला ज्यावेळेला कम्प्युटरचा विषय असेल तो चालून जाईल, आणि तेही नसेल तर जॉईन झाल्यानंतर 2 वर्षामध्ये तुम्हाला ते कंप्लीट करून द्यायचं आहे. त्यानंतर एलिजिबिलिटी क्रायटेरिया, जो सगळ्यात पहिल्यांदा असा विचित्र एलिजिबिलिटी क्रायटेरिया मी कधीच पाहिलेला नाही आहे, ज्यामध्ये म्हणतात की पहिल्या प्रयत्नात 10वी आणि पहिल्या प्रयत्नामध्ये ग्रॅज्युएशन झालं पाहिजे. हा मी पहिल्यांदा पाहिलेला आहे समजा ह्या टाईपमध्ये. तर हा क्रायटेरिया चेंज होऊ शकतो का? तर आता सध्याला वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा संघटनेच्या माध्यमातून हा मुद्दा उचलला गेलेला आहे. तर त्यामुळं त्याच्यावरती काम चालू आहे. तुम्हाला साधारणतः यावर काही काम होतं आहे का? जर का तुमचं वेगवेगळ्या विद्यार्थी संघटनांना मला असं वाटतं अशा वेळेला त्या तुमच्या बाजूने लीड घेतात, तर त्यांना तुम्हाला सपोर्ट करणं आहे. सो दॅट त्याच्यावर काही बदल झाले तर वेबसाईटमध्ये कळतील. तुर्तास कसलाही बदल नाही. सो प्रश्न कोणत्या भाषेमध्ये असणार आहेत? तर प्रश्न कोणत्या भाषेत असतील तर इथं दिलेलं असताना तुमचा मेन प्रॉब्लेम काय माहिती आहे का? तुम्हाला घाणेरडी सवय लागलेली आणि लावलेली, ती म्हणजे व्हिडिओ बघण्याची. जर का मी सांगतो हा आपला पूर्ण नोटिफिकेशन पहिल्यापासून शेवटपर्यंत बघितला, तुम्हाला एकाचाही व्हिडिओ बघायची गरज नाही, माझासुद्धा कुणाचीच बघायची गरज नाही. पण आपण झालेलो आहे 1 नंबरचे आळशी, आपण ते पाहत नाहीत. मी माझ्यासहित इतरही व्हिडिओच्या खालचे कमेंट बघितले, अरे त्या मुलांनी आपण ग्रॅज्युएशन झालेलं आहे, ग्रॅज्युएशन होऊन आपण परीक्षा देतोय, आपण जर ते पहिल्यापासून शेवटपर्यंत वाचून काढलं 99% डाऊट तेच क्लिअर आहेत. पण खाली 10 व्हिडिओच्या खाली जाऊन टाईप करत बसतील टायपिंग सर्टिफिकेटबद्दल, पण स्वतः वाचून घेणार नाहीत. तर असं होऊ देऊ नका. तर परीक्षेचं माध्यमसुद्धा दिलेलं आहे. मराठीचा पेपर ऑब्व्हियसली मराठीत येईल, इंग्रजीचा पेपर इंग्रजीमध्ये येईल, सामान्य ज्ञान हा मराठीमध्ये आणि बौद्धिक चाचणी मराठीमध्ये. या पद्धतीनं त्याच्यामध्ये खूप स्पष्ट दिलेलं आहे. ह्याच्यासहित तुम्ही बाकी पण डाऊट बघा. बाकीसुद्धा डाऊट पोरांचे ह्याच पद्धतीचे आहेत की ज्याच्यामध्ये त्या डाऊटचे 99% मिळेल, 99.99% उत्तरामध्ये लिहिलेले आहेत. आणि एक डाऊट ज्याचं उत्तर त्याच्यामध्ये लिहिलेलं नाही आहे ते आहे परीक्षेची एक्सपेक्टेड एक्झाम डेट. ते आपल्याला घ्यायचं आहे सध्याला. आणि TCS परीक्षा येणार आहे का? तर हो, परीक्षा IBPS पॅटर्न आहे. IBPS पॅटर्न थोडासा अजून अवघड असतो. तर TCS पॅटर्नमध्ये परीक्षा होईल, ज्या पॅटर्नमध्ये तुमच्या स्टाफ सिलेक्शनच्या वर एक्झाम होतात साधारणतः, त्या पॅटर्नमध्ये तुम्ही पकडू शकता. इनफॅक्ट ज्यांचा पहिल्यापासून अभ्यास स्टाफ सिलेक्शनच्या CHSL, CGL आणि MTSच्या प्रीचा आहे, अशांना इंग्रजी वगैरे खूप सोपं जाईल त्यातलं. तर हा झाला पार्ट. आता एक्झामची जी एक्सपेक्टेड डेट आहे ती एक्सपेक्टेड डेट 23 सप्टेंबरपासून पुढे आहे. आता ह्याच्यामध्ये भरपूर विद्यार्थी बिईंग BMCचा व्हिडिओ, हा व्हिडिओ तुम्ही मे बी माझ्या चॅनलला, आपल्या चॅनलला नवीन असल्यामुळं तुम्ही ह्यावर डाऊट घेऊ शकता. पण माझं असं म्हणणं होतं, खाली कसल्याही कमेंट करण्याच्या आधी
इतर माझे जे काही व्हिडिओ आहेत, खाली आकाशवाणी नावानं व्हिडिओ आहेत, ह्याच चॅनलवर आकाशवाणी नावाने व्हिडिओ आहेत, त्याच्यामध्ये दिलेली माहिती आणि खाली मुलांचे कमेंट हे पॉझिटिव्ह आहेत का निगेटिव्ह आहेत, त्याच्याबद्दलचे सोर्स, बाकी सगळ्या गोष्टी जे आहेत ते तुम्ही पहिल्यांदा तपासून बघा. उगाच माझ्याकडे काही एखादी माहिती असल्याशिवाय मी त्याच्यावर व्हिडिओ बनवत नाही. तर परीक्षेची टेंटेटिव्ह जी एक्सपेक्टेड डेट आहे ती 23 सप्टेंबरपासून पुढे असू शकते. ऑब्व्हियसली एवढे मुलं अप्लाय करतायत तर एका शिफ्टमध्ये एक्झाम होणार नाही, तर 23पासून पुढे पुढच्या 5, 6, 7 दिवसामध्ये जेवढे फॉर्म येतील त्या पद्धतीनं वेगवेगळ्या शिफ्टमध्ये एक्झाम होऊन शेवटी मार्कांचं नॉर्मलायझेशन जे ते करतील. तर त्यामुळं पहिल्यांदा ही टेंटेटिव्ह डेट आहे. पुढच्या महिन्याभरामध्ये 23 सप्टेंबरचं तुम्ही साधारणतः टार्गेट ठेवून तुम्हाला तुमचा अभ्यास जो आहे तो प्लॅन करायचा आहे. तो उगाच हा व्हिडिओ बघितला, तो बघितला, तो बघितला, तो बघितला, 10 गोष्टीमध्ये न पडता तुम्ही पाहिलं, तुम्हाला कळालं की तुम्ही तिथं इलिजिबल आहात, आता स्ट्रेट अभ्यासाला लागायचं, कारण की अभ्यासाचे दिवस हातामध्ये कमी आहेत. ही एक्सपेक्टेड डेट आहे. भविष्य म्हणजे भूतकाळात पण याच्या आधी असलेल्या डेटमध्ये कधी कधी चेंजेस झालेले आहेत. काही चेंजेस झाले तर मी तुम्हाला सांगतो, पण नाही तर सध्या तुम्ही हीच तारीख पकडून तुम्हाला तुमचा अभ्यास करायचा आहे. 23 सप्टेंबरपासून पुढे कधीही तुमची परीक्षा जी ते होऊ शकते. हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. धन्यवाद.